मुस्लिम बहुल परिसर आहे। याच भागामध्ये काही दिवसाआधी जे आहे ते हिंसाचाराची घटना घडली होती आणि आज त्याच परिसरामध्ये जे आहे ते मुस्लिम बांधवांकडून जे आहे ते प्रभू श्रीरामचंद्राच्या रथाचं आपण पाहतोय पुष्पवृष्टी करून जे आहे ते स्वागत केलं जात आहे। मुस्लिम बांधवांकडून कबूतर इथं श्रीराम प्रभू समोर उडवून जे आहे ते शांतीचा संदेश एक प्रकारे देण्याचा प्रयत्न केला जातोय। सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून नागपूर ओळखलं जातं, शांतीचं शहर म्हणून या नागपूरला ओळखलं जातं। मात्र काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे जे आहे ते कुठेतरी नागपूरच्या या सांस्कृतिक प्रियतेला जे आहे ते धक्का लागला होता। आज पुन्हा एकदा या शोभायात्रेच्या निमित्तानं जे आहे ते सर्व धर्म समभाव दाखविण्याचा प्रयत्न जो आहे तो या नागपूरकरांकडून केला जातो आहे। हे पाहतोय आपण कबूतर जे आहे ते उडवण्यात आलेलं आहे, त्यामुळे शांतीचा संदेश रामललाच्या या शोभायात्रेच्या निमित्तानं हिंदू आणि मुस्लिमांकडून दिला जातोय। रामललाच्या रथाचं जे आहे ते पुष्पवृष्टी करून जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथं स्वागत देखील केलं जात आहे आणि या स्वागताला आणि या शांतीला कारणीभूत ठरते ही राम मंदिराची पोद्दारेश्वर राम मंदिराची 69व्या वर्षातली ही शोभायात्रा। या शोभायात्रेमध्ये यंदा जवळपास 90 चित्ररथ सहभागी झालेले आहेत आणि या चित्ररथाच्या माध्यमातून रामायण असेल, महाभारत असेल याचा इतिहास जागविण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे ही शोभायात्रा अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि ही शोभायात्रा आता मार्गस्थ देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर नागपुरातील रामनवमी निमित्त मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी केली जाते आहे आणि जी शोभायात्रा इथे निघालेली आहे मोमीनपुरा भागात ही शोभायात्रा निघाली आहे। याच भागात काही वादग्रस्त दंगासुद्धा घडून आला होता आणि याच भागात आता हे एकतेचं प्रतीक पाहायला मिळतंय। मोमीनपुरा भागात शोभायात्रेत पुष्पवृष्टी मुस्लिम बांधवांकडून केली जाते आहे आणि रामनवमी निमित्त ही शोभायात्रा अत्यंत शांततेत इथे सुरू आहे। तर नागपुरातली थेट दृश्य आपण पाहतोय। रामनवमी निमित्त ही शोभायात्रा अशी भव्य दिव्य शोभायात्रा इथे काढण्यात येते आणि अत्यंत शांततेने अनेक भाविक भक्त या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। तर आपले प्रतिनिधी उदय इमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय सांगशील, इथे अनेक म्हणजे इथे वादग्रस्त एक प्रकरण झालेलं होतं आणि त्यानंतर आज हे एकतेचं प्रतीक पाहायला मिळतंय। मार्गस्थ झालेली आपण पाहतो परिसरातून जात आहे। हा मुस्लिम बहुल परिसर आहे आणि या मुस्लिम बहुल परिसरामध्ये जे आहे ते रामललाच्या या स्वागत केलं जात आहे। शांततेची उत्तर जे आहे ते हवेत उडवून जे आहे ते रामांचा संदेश जो आहे तो या निमित्तानं दिला जातो आहे। कारण नागपूरच्या शोभायात्रेला आता 69 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 69वं हे या शोभायात्रेचं मोठ्या प्रमाणात रामनवमीची शोभायात्रा जी आहे ती नागपूरमध्ये काढली जाते। त्यामुळं फक्त नागपूर नाही तर देश विदेशातले नागरिक जे आहेत ते या शोभायात्रेला बघण्यासाठी या 69व्या वर्षामध्ये जवळपास 90 चित्ररथ जे आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहतो की रस्त्याच्या दुतर्फा जी आहे ती नागरिकांना या शोभायात्रा बघण्याला जी आहे ही शोभायात्रा नित्य या शोभायात्रेचा हा उत्सवासाठी जे आहे ते नागपूरकर वर्षभर जे आहे ते वाट पाहत असतात आणि असे राहत प्रभू श्रीराम जे आहे ते आपल्या भक्तांच्या भेटीसाठी जे आहे ते आणि आपण पाहतोय की या शोभायात्रेमध्ये विविध पौराणिक कथांवर म्हणजे रामायण असेल, महाभारत आधारित जे आहे ते चित्ररथ साकारण्यात आलेले आहे। संभाजी राजांवर आधारित छावा चित्रपटाला प्रेरित ते देखील चित्ररथ या शोभायात्रेमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत नागपूरकर या रामनवमीचा उत्साह या शोभायात्रेच्या बाजूला सहकार्य करावे। काही दिवसाआधी जी हिंसाचाराची घटना घडली होती ती ज्या भागात घडली होती त्या भागातून ही शोभायात्रा जातात आणि त्या भागात देखील प्रमाणात जात असल्याचं आपल्याला इथं नागपूरमध्ये पाहायला मिळतं। मोमीनपुरा, विशेष करून मोमीनपुरा, कारण हा मोमीनपुरा जो आहे तो मुस्लिम बहुल भाग आहे आणि या भागामध्ये जास्त मुस्लिम समुदायाकडून या रामनवमीच्या शोभायात्रेचं स्वागत केलं। नक्कीच, धन्यवाद उदय। तर ही नागपूरची दृश्य आपण पाहत होतो। इथे रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती आणि या भव्य शोभायात्रेत मुस्लिम समाजाकडून इथे पुष्पवृष्टी करण्यात आली आहे।